नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण हनुमान जयंती निमित्त मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मनोजव मारुततुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातांजम वानरयूथ मुख्य श्रीरामदूतम शरण्य प्रपद्ये। चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला। त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते। हनुमान जयंतीचा दिवस राम भक्त आणि हनुमान भक्त दोघांसाठी खूप खास आहे। देशभरात लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात, पण काही लोक याला हनुमान जयंती म्हणतात तर काही जण हनुमान जन्मोत्सव असेही म्हणतात। रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही। संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत। उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते। तमिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते। वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला। एक मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमृतत्वाचे वरदान दिले। हा दिवस नरक चतुर्दशीचा दिवस होय। सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला। या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले। अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीवाची वरदाने दिली असेही म्हटले जाते। हनुमानांच्या व्रात्यापणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता। सीताशोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली। मात्र या दरम्यान हनुमंतांची बुद्धीची अनेक कामे केल्याने सांगितले जाते। हनुमान चिरंजीवी असल्याने ते आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे। हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो। शरीर सौष्ठत्व कमावण्यासाठी आवड असणाऱ्यांनी हनुमानांची आराधना करावी असे मानले जाते। हनुमान स्तोत्र व हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते। साडेसाती सुरू असल्याने व्यक्तीने दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुती दर्शन घ्यावे। हनुमानाला शक्ती, स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे। आज आपण हनुमान जयंतीनिमित्त मराठी माहिती पाहिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।